प्रेक्षक हो नमस्कार। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांसी। इंद्रायणी नदीच्या काठी वसलेलं गाव म्हणजेच आळंदी। सुमारे 725 वर्षांपूर्वी तिथे एक दिव्य चरित्र घडले। श्री ज्ञानेश्वर महाराजांचा दिव्य अवतार आणि चरित्र घडले ते या परमपावन क्षेत्रात म्हणजेच आळंदीमध्ये। त्याच्या पाऊलखुणा या गावाने आजही जपून ठेवल्या आहेत। हाच ठेवा, जतन व्हावा आणि ही भागवत धर्माची पताका पुढील पिढीच्या हातामध्ये अभिमानानं फडकावी, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिवर्षी विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा याच्या औचित्यानं जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन या इंद्रायणीच्या तीरावरती करण्यात येतं। श्री क्षेत्र ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज ज्ञानतीर्थ विश्वरूप दर्शन मंच, माईर्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीने तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थ क्षेत्राकडे हा अनोखा कार्यक्रम या भूमीमध्ये प्रतिवर्षी पार पडतो। यंदाच्या वर्षी या संतांच्या अभंगांवर परंपरेतील नवतेचा नृत्यात्मक शोध घेणारा हा अनोखा कार्यक्रम इथे पार पडला। रूपक कलासदन प्रस्तुत अभंगवेद या कार्यक्रमातून आपणासमोर आम्ही तो सादर करीत आहोत। धर्म, पंथ, काल या सर्वाच्या पलीकडे जाणारं माऊलींनी लिहिलेलं आणि ज्ञानेश्वरीतील विचार सारांश रूपाने मांडलेलं पसायदान आपण सारेच जण जाणतो। पाहुयात अभंगवेदच्या आजच्या शेवटच्या भागात पसायदानाचा नृत्यातून होणारा हा प्रवास। एक कलाकार म्हणून कायम आम्हाला या कलेची सेवा करता यावी, आपल्यासारख्या प्रेक्षकांसमोर आमची कला सादर करण्याची संधी वारंवार मिळावी आणि या कलेच्या प्रवासातले सगळे अडथळे दूर होऊन आमची ही वाट प्रकाशमान व्हावी आणि त्या वाटेवरनं चालण्याची आम्हाला पांडुरंगाने बुद्धी आणि शक्ती अशी दोन्ही द्यावी। आजच्या या प्रसंगी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने माऊलीच्या आशीर्वादाने हे मागणं ईश्वराच्या चरणी मागतो। अभंगवेद या कार्यक्रमाच्या माध्यमातून
गेले अनेक भाग आपण संतांच्या रचनांचा नृत्यातून होणारा प्रवास पाहिला. आपल्याला तो कसा वाटला हे जरूर कळवा. अध्यात्म आणि विज्ञानाच्या या ज्ञान मंदिरात भेटूयात एका नव्या कार्यक्रमासह. बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल. नमस्कार.